जय हिंद मित्रांनो, सर्वांचं यूट्यूबच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सध्याच्या घडीला शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक जो प्रश्न सर्वात जास्त हॉट टॉपिक आहे, ट्रेंडिंग मध्ये आहे, तो प्रश्न म्हणजे टेट 2025 परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे। आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही न्यूज स्प्रेड होत आहेत त्यामध्ये कुठपर्यंत सत्यता आहे आणि निकाल लागण्याकरिता एक्झॅक्टली उशीर होण्यामागचं कारण काय आणि निकाल कधीपर्यंत खऱ्या अर्थाने लागू शकतो, त्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। परंतु मित्रांनो, बाकीची जी माहिती आहे ती पाहण्याच्या पूर्वी आपण जर का अजूनही टीईटीची परीक्षा या ठिकाणी क्रॅक करू शकलेले नसाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाईन बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, दोन्ही पेपर करिता जेवढे आवश्यक सब्जेक्ट्स आहेत त्या प्रत्येक सब्जेक्टचं डेली लाईव्ह स्वरूपामध्ये लेक्चर्स होणार आहे। लाईव्ह सेशन जर का मिस झालं तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल, पीडीएफ नोट्स असतील, टेस्ट सिरीज असेल, महाराष्ट्रामधली जी आहे टॉपची एज्युकेटर्सची टीम असणार आहे आणि विशेष म्हणजे 1 वर्षाची व्हॅलिडिटी याच्याकरिता आपण देतो आहोत आणि प्रत्येक व्हिडिओ अनलिमिटेड वेळेस आपण पाहू शकता। व्हिडिओ डाउनलोड करून देखील पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे। महाराष्ट्रामधला सर्वोत्कृष्ट एक विश्वसनीय अशा प्रकारचं प्लॅटफॉर्म आहे, कारण आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म म्हणून जे आहे नावारूपाला येतो आहे मास्टर टीचर हा प्लॅटफॉर्म। आता यावरती बॅच ऑलरेडी आता सुरू झालेली आहे, आपण लगेच या ठिकाणी जॉईन करू शकता किंवा आपण जर का पास असाल तर आपले कोणी नातेवाईक असेल, रिलेटिव्ह असतील किंवा आपली मित्रमंडळी असेल त्यांना देखील आपण रिकमेंड करू शकता। ज्या पद्धतीने आपण टेटच्या बॅचेस रन केल्या आणि महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट या ठिकाणी जे आहे आउटपुट देण्यासाठी प्रयत्न केला, त्याच पद्धतीने टीईटीच्या बाबतीमध्ये देखील आपण प्रयत्न करतो आहोत। ही आहे मराठी माध्यमाची बैच और इसी के साथ साथ अगर आप उर्दू मीडियम से ताल्लुक रखते हो तो उर्दू मीडियम के लिए भी हम लोगों ने एक इनिशिएटिव लिया है। उर्दू मीडियम के लिए भी मिशन टीईटी ऑनलाइन बैच हम लोगों ने लॉन्च किए। जिस तरीके से मराठी मीडियम की बैच है सेम टू सेम उसी तरीके से उर्दू मीडियम की भी बैच अवेलेबल है। आप लोगों को ऐप डाउनलोड करना है मास्टर टीचर, और मास्टर टीचर ऐप के अंदर जो भी आपको पेपर ज्वाइन करना है, पेपर 1 हो, पेपर 2 हो, 2 वाला मैथ साइंस हो, सोशल साइंस हो, आप उसको ज्वाइन कर लीजिए। कॉमन वाली बैच है। खासतौर पे एक बात का यहाँ पर थोड़ा सा ध्यान रखिएगा कि मराठी मीडियम और उर्दू मीडियम की कॉमन बैच, अगर आप मान लो मराठी मीडियम के बैच ज्वाइन कर लेते हो तो आपको उर्दू मीडियम के लेक्चर्स मिल जाएंगे, और अगर से आप उर्दू मीडियम के बैचेस ज्वाइन करते हो तो आपको मराठी मीडियम के लेक्चर्स मिल जाएंगे। यानी बैच एक है, उसके अंदर मीडियम वाइज दोनों भी लेक्चर्स आप लोगों को अवेलेबल रहेंगे। इसलिए वहां पर आप कंफ्यूज मत हो जाना कि उर्दू मीडियम का मुझे जो है वो बैच अवेलेबल नहीं दिखा रहा है या मराठी मीडियम का नहीं दिखा रहा है। दोनों के दोनों जो बैचेस है वो कॉमन है, आप डाउनलोड कर सकते हो प्ले स्टोर से। मास्टर टीचर ये जो ऐप है उसको आप डाउनलोड कर लीजिए। चला मित्रांनो, आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। आपला मूळ मुद्दा असा आहे की टेट परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे। तर बघा, ही जी परीक्षा आहे 2025 ची 25 ची परीक्षा होऊन जवळपास जे आहे 40 दिवसांपेक्षा जास्त कालावधी या ठिकाणी लोटलेला आहे, परंतु अजूनही आपल्याला ऑफिशियल वेबसाईटला या ठिकाणी निकाल पाहायला मिळत नाहीये। याच्या मागचं नेमकं कारण काय आहे आणि जसं जसं उशीर होतो आहे तसं तसं मार्केटमध्ये जे आहे वेगवेगळ्या पद्धतीचे जे रूमर्स आहेत, अफवा आहेत, ते आपल्याला पाहायला मिळत आहे, जे की अतिशय जास्त दुर्दैव आहे। कारण मी स्वतः बऱ्याच वेळा जे आहे या ठिकाणी वेगवेगळ्या सोशल मीडियावरचे मेसेजेस वाचत असताना मला काही अशा प्रकारचे मेसेजेस वाचायला मिळाले की मलाही थोडंसं वाईट वाटलं की अरे यार, इतका उशीर का बरं लागत आहे। काही जण म्हणत आहे पैशांची सेटिंग सुरू आहे, अजून पैसा तेवढा जमा झाला नाहीये, त्याच्यामुळे जे आहे रिझल्ट या ठिकाणी लांबत आहे। मित्रांनो, ही दुर्दैवी गोष्ट आहे। खऱ्या अर्थानं असं होत नाही, व्हायला नकोय, आणि आपण विदाऊट एनी प्रूफ अशा प्रकारच्या गोष्टी बोलणं हे आपल्याला आपल्या पेशाला शोभत नाही। आपला शिक्षकी पेशा आहे, आपण विदाऊट प्रूफ कोणत्याही गोष्टी बोलू नये। हां, जर का असं घडत असेल, तुमच्याकडे जर का काही पुरावे असेल, ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल किंवा समथिंग ऑदर्स असेल, तर मग त्या गोष्टी तुम्ही पोलिसांपर्यंत, परीक्षा परिषदेपर्यंत, वेगवेगळ्या आपल्या ज्या संघटना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता। परंतु जे आहे अशा प्रकारच्या ज्या अफवा आहेत त्या पसरवण्यापासून थोडंसं सावध होणं कधीही आवश्यक आहे। राहतो आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न, याच्यामध्ये परीक्षा परिषदेची देखील एक खूप मोठी चूक या ठिकाणी आहे असं आपण म्हणू शकतो। आता ती चूक नेमकी काय? बघा, ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेली आहे। आता ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाल्यानंतर इतका उशीर का बरं लागत आहे?
या ठिकाणी समजायला मार्ग नाही। खऱ्या अर्थानं ऑनलाईन परीक्षेच्या निकालाला एवढा जास्त कालावधी लागत नाही। कोणत्याही प्रकारची परीक्षा असू द्या, त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन कितीही प्रमाणावरती होऊ द्या, तरी देखील इतका जास्त उशीर लागत नाही। इव्हन 2017च्या परीक्षेचा जर का तुम्ही अनुभव बघितला असेल तर लगेच स्क्रीनवर ज्या पद्धतीने आपला पेपर आपण सबमिट केला होता, लगेच आपल्याला स्क्रीनवरती त्याचा रिझल्ट दाखवला होता। म्हणजे एवढी फास्ट टेक्निक आहे, जसं MSCITचा निकाल आता लावला जातो त्या पद्धतीने। बरं, आपण तेवढीही मागणी करत नाहीये या ठिकाणी, परंतु या ठिकाणी 40 दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे आणि अजूनही या ठिकाणी जे आहे निकाल लागत नाहीये। आणि ऑनलाईन परीक्षा असताना तर नेमकं जे आहे त्याच्या पाठीमागचं परीक्षा परिषदेचा हेतू काय आहे, मानस काय आहे ते कळायला मार्ग नाही। अहो, अक्षरशः आपण परीक्षा एक आठवडा पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केला होता की मुलांचे जेन्युइन प्रॉब्लेम्स होते, जेन्युइन डॉक्युमेंटच्या संदर्भामधले प्रॉब्लेम्स होते। काही जणांच्या एक्झाम ज्या काही ओव्हरलॅप्स होत होत्या त्या संदर्भामधल्या परीक्षा होत्या। काही उमेदवारांच्या परीक्षा आणि या ठिकाणी जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऍट अ टाइम आलं होतं, त्याकरिता आपण रिक्वेस्ट केली होती, परंतु परीक्षा परिषदेने जुमानलं नाही। ही म्हणा 4-5 दिवसांची देखील एक्सटेन्शन दिलेलं नाही, परंतु आता निकालाला उशीर होतो आहे, परंतु आपल्याला कोणाला काही बोलता येईना झालेलं आहे। म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आपल्याला या ठिकाणी सहन करावा लागत आहे। आता दुसरी महत्त्वाची एक गोष्ट जी की थोडीशी विचित्र प्रकारची आहे की उशीर जरी होत असेल तर काही आपले जे कॅन्डिडेट्स आहेत, ज्यांनी परीक्षा दिली असेल किंवा जे छोटे मोठे कार्यकर्ते आहेत, ते वारंवार परीक्षा परिषदेकडे जात आहेत, परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना विचारतायत, सर निकाल कधी लागेल, निकाल कधी लागेल, निकाल कधी लागेल। आणि या गोष्टीमुळे जे आहे ते जे परीक्षा परिषदेचे अधिकारी आहेत ते स्वतःहून वैतागलेले आहेत आणि त्यामुळे उठसूट कोणीही जातं आणि विचारतंय। त्यामुळे काय झालेलं आहे, आमच्यासारखे जे जुने लोक आहेत की ज्यांना ते व्यवस्थितपणाने माहिती देत होते, त्या अधिकारी वर्गाने जे आहे चांगल्या लोकांना ही माहिती देण्याचं या ठिकाणी बंद केलेलं आहे। म्हणजे या काही विचित्र लोकांमुळे जे आहे आम्हा लोकांचे जे सोर्सेस आहेत ते देखील या ठिकाणी बंद होताना दिसत आहे आणि त्यामुळे त्याचा फटका तुम्हा लोकांना बसतोय, कारण तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळत नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि हे होतं कोणामुळे, तर म्हणजे काही गोष्टी ज्या की विशिष्ट कालावधीमध्ये विचारायला पाहिजे, दररोज विचारायला नकोय किंवा सकाळ संध्याकाळ दररोज विचारायला नकोय, कारण अधिकारी वर्ग जे आहे त्यांच्या परीने काम करतोय, त्यांना त्यांचं फ्रीडम मिळायला हवंय आणि त्यांचं जे पद आहे, त्यांची मर्यादा आहे, त्या मर्यादेचं भान ठेवून आपल्याला त्या पद्धतीने विचारणं आवश्यक आहे। परंतु कुणीही येतो छोटा मोठा नेता आणि त्या ठिकाणी जाऊन नेतेगिरी करून त्या अधिकाऱ्यांना विचारतं, तर त्याचा फटका बाकी सर्वांना बसताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे कृपा करून या गोष्टी कुणीही करू नका। मेल केला किंवा एखादा फोन कॉल केला आणि मग विचारलं तर ती गोष्ट निराळी आहे, परंतु वारंवार जे आहे त्या ठिकाणी जाऊन अधिकारी वर्गांना त्रास देणं हे योग्य नाही। आता मग निकाल कधी लागू शकतो, तर बघा अजूनही ऑफिशियली कुणालाच माहिती नाहीये। म्हणजे परीक्षा परिषद टाळतंय, उत्तर देण्याचं टाळतंय, सांगायचा मुद्दा हा। कारण मी स्वतःही विचारलेला आहे, आपल्यासोबत आणखी जे काही बरेचसे कार्यकर्ते जे की बऱ्याचशा संघटना चालवत आहेत त्यांनी देखील विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु ऍक्च्युअल मध्ये तारीख सांगण्यात आलेली नाहीये, कोणालाही तारीख सांगण्यात आलेली नाहीये। असं सांगितलं जातं की ठीक आहे, मागे सांगितलं होतं की 10 तारखेपर्यंतची डेडलाईन आहे, 10 तारखेपर्यंत प्रतीक्षा करा। आता 10 तारीख उलटून गेलेली आहे, कदाचित जे आहे येत्या 2-4 दिवसांमध्ये मे बी रिझल्ट लागून जाईल, कारण इतका जास्त उशीर या ठिकाणी जी नॉर्मलायझेशनची प्रोसेस आहे त्याला लागत नाही, हे मात्र 100% खरं आहे। त्याच्यामुळे आपण आणखी काही दिवस या ठिकाणी प्रतीक्षा करायला हरकत नाही। आता एक कन्फ्युजन या ठिकाणी ना काही उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। तुम्ही ना या ठिकाणी जर आपण ऑफिशियल वेबसाईटला आलो आणि ऑफिशियल वेबसाईटला या ठिकाणी जर का आपण पाहण्याचा प्रयत्न केला की ते 2025च्या संदर्भामध्ये बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, इथे कोणत्याही प्रकारची नवीन नोटिफिकेशन आलेली नाही राहते आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की काही उमेदवारांच्या मनामध्ये काहीसा संभ्रम निर्माण झालेला आहे, ही अशा प्रकारची एक बातमी आली होती बघा दैनिक लोकमतला की राज्यातील शिक्षक अभियोग्यता चाचणीचा निकाल लवकरच आहे। आता यामध्ये ठीक आहे, बाकीचं त्यांनी सांगितलं की लवकरच निकाल लागणार आहे, त्या गोष्टी आपल्याला मान्य आहे, परंतु इथे हे जे काही प्रश्न त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे, उपस्थित केलेला आहे, तो एकदा बघून घ्या। हे थोडंसं जे कन्फ्युजन आहे ते आपण दूर करूया। बघा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी झाली। या उमेदवारांची प्रत्यक्ष परीक्षा परिषदेच्या कार्यालयात जाऊन रजिस्टर पोस्टरद्वारे अथवा ईमेलद्वारे वैध कागदपत्रे जमा करावीत, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितलेलं आहे। आता नेमके कोणी अपलोड करायचे किंवा कुठे जमा करायचे, कुठे रजिस्टर पोस्टद्वारे करायचं, कुठे प्रत्यक्षामध्ये जाऊन या ठिकाणी सबमिट करायचं, कुणाचं मेळ लागत नाहीये। खऱ्या अर्थाने ही बातमी पूर्णतः चुकीची आहे। परीक्षेचा कालावधी म्हणा काय किंवा सगळ्याच गोष्टी त्याच्यामधल्या चुकीच्या आहेत।
लक्षात घ्या, जे उमेदवार अपियर आहेत डीएडला किंवा बीएडला आणि ज्यांची फायनल इयरची एक्झाम झालेली आहे, आता त्यांचा रिझल्ट लागलेला आहे, त्या उमेदवारांना आपला निकाल या ठिकाणी सबमिट करावा लागेल परीक्षा परिषदेला. परंतु हे अशा प्रकारे नसेल, हा माझा अंदाज आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला टेट परीक्षा तुमची ओव्हरलॅप होत असताना ऑनलाईन पद्धतीने लिंक दिली गेली होती, त्या लिंकवर तुम्हाला तुमची माहिती, तुमचं हॉल तिकीटची जी झेरॉक्स आहे किंवा हॉल तिकीटची पीडीएफ अपलोड करावी लागली होती, त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या रिझल्ट या ठिकाणी रिझल्टची पीडीएफ अपलोड करावी लागण्याची दाट शक्यता आहे. पण ते केव्हा होणार आहे? हे होऊ शकेल रिझल्ट लागल्याच्या दिवशी. जो काही नोटिफिकेशन आलेला असेल त्या नोटिफिकेशन मध्ये ती गोष्ट मेन्शन असणार आहे. त्याच्यामुळे फार जास्त ताण घेऊ नका, ही बातमी 100% खरी नाहीये. त्यानंतर हे बघा, हे अशा प्रकारच्या देखील बातम्या येतात, निकालामध्ये विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होणं आवश्यक आहेच आहे, होणं साहजिक आहे. हा बघा, हा जीआर आहे तो अपियर वाल्या मुलांचा. यामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी परीक्षा असते, उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळेच्या संबंधित उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीमध्ये सादर करावे. या मुदतीत असे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा निकाल पदभरतीसाठी दावा करता येणार नाही. म्हणजे ह्याने या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की एकदा निकाल लागला तर निकाल लागल्याच्या 1 महिन्याभरामध्ये तुम्हाला तुमचा जो निकाल आहे त्या ठिकाणी सबमिट करून द्यावा लागेल. म्हणजे त्याची कॉपी आहे ती द्यावी लागणार आहे. म्हणजे फार जास्त चिंता करण्यासारखं काहीही नाहीये. तर सध्या निकालाच्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी आहे, अशा प्रकारचा सिनॅरिओ आहे. फार जास्त टेन्शन घेऊ नका, अफवा पसरवण्यापासून सावध राहा. बघा, मला निकाल कधी म्हणून व्हिडिओ बनवण्याचा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी जे आहे छंद नाहीये आणि बनवावंसं वाटत नाही, परंतु खूप जास्त प्रमाणावरती मागणी येते. म्हणून मी आता काही दिवसांच्या नंतर हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हा लोकांना देत आहे की जी रियालिटी आहे ती नेमकी काय आहे ते दाखवण्याकरिता. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की निकाल येत्या काही दिवसांमध्ये लागूनच जाईल. थोडासा संयम ठेवा. आपण 40-45 दिवस संयम ठेवलेला आहे, आणखी 2-4 दिवस संयम ठेवा. कदाचित त्याच्या पूर्वी देखील आपल्याला रिझल्ट पाहायला मिळू शकतो. सर्वांना रिझल्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.